सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी कोमल। तर एप्रिल 2024 मध्ये आहे आपलं हिंदू नववर्ष अभिनंदन। तर या दिवशी आपण गुढी उभारतो आणि या दिवशी गुढीपाडवा देखील साजरा केला जातो। तर पाहूया या वर्षी कधी आलेला आहे गुढीपाडवा। तर 9 एप्रिल 2024 वार मंगळवार या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आणि याच दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत असते। तर बघा, पण त्या अगोदर 8 तारखेला आलेलं आहे ते म्हणजे खग्रास सूर्यग्रहण आणि हे भारतातून दिसणार नाही, त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी काळजी करायचं कारण नाही। तसेच या महिन्यामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन आलेला आहे 10 एप्रिलला। बघा, गुढीपाडव्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी। त्यानंतर महात्मा फुले जयंती देखील गुरुवारी आलेली आहे 11 तारखेला। त्यानंतर पापमोचनी एकादशी, संत ज्ञानेश्वर नामदेव उत्सव नरसिंह नामदेव बघा ही शुक्रवारी 5 एप्रिलला आलेली आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे रामनवमी। श्रीरामांचा जन्मोत्सव 17 एप्रिलला साजरा होईल बुधवारी। त्यानंतर श्रीराम भक्त हनुमानजींची जयंती आलेली आहे 23 एप्रिल 2024 वार मंगळवार आणि याच दिवशी आहे पौर्णिमा। बघा, इथे आपल्याला साजरी करायची आहे हनुमान जयंती। त्यानंतर महावीर जयंती देखील 21 तारखेला आलेली आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती देखील 30 तारखेला आलेली आहे। आता पाहूया आपण या महिन्यातील संकष्ट चतुर्थी। तर या महिन्यात संकष्टी आलेली आहे ती म्हणजे 27 तारखेला आणि वार आहे शनिवार। बघा, चंद्रोदय 10 वाजता आहे, उशिरा आहे जरा, पण हरकत नाही। बघा, अशा प्रकारे संपूर्ण महिन्याची मी माहिती 2 मिनिटात दिली आहे अगदी। पण सर्वात महत्त्वाचा सण तसेच बाकीचेही खूप महत्त्वाचे सण आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे 14 एप्रिल। सर्व हिंदू बांधवांना आणि इतर समाजांना उत्सुकता असते ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाजयंतीची। तर ही 14 एप्रिलला रविवारीच आलेली आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती। काही हुकून चुकून राहिलं असेल तर तुम्ही वाचू शकता। मी तुम्हाला संपूर्ण कॅलेंडर दाखवते, अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असताल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। श्री स्वामी समर्थ।